नमस्कार, तुमचं स्वागत आहे डीआरबी न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। मनराज प्रतिष्ठानचे 401वे मोफत आरोग्य शिबिर व मा शिला क्लिनिकचा तृतीय वर्धापन दिन सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांनी आतापर्यंत मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 400हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत। त्यांनी त्यांच्या मातोश्री शिला राजन नाथानी यांच्या स्मरणार्थ कुर्ला पश्चिम येथील मनराज हाइट्स येथे मा शिला क्लिनिक सुरू केले, जिथे फक्त 10 रुपयामध्ये उपचार दिले जातात। मनराज प्रतिष्ठानचे 401वे मोफत आरोग्य शिबिर व मा शिला क्लिनिकचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, मुंबई महानगरपालिका उद्यानाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी, मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांच्या उपस्थितीत कच्ची विसा ओसवाल सभागृह कुर्ला पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडला। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाची सुरुवात केली। यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आयोजित आरोग्य शिबिराला भेट दिली। तसेच त्यांनी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आणि त्याचवेळी डॉक्टरांचा सत्कारही करण्यात आला आणि चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्तेही बक्षीस देण्यात आले। सोबतच दिव्यांग कलाकारांनी एक रोमांचक गाणी सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई महानगरपालिका उद्यानाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी मनराज प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले। या प्रसंगी मी प्रतिष्ठानचे आणि या प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। मग ते डॉक्टर असतील, स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणारे स्वयंसेवक असतील आणि त्याला मदत करणारे बाकी लोक असतील। आपल्याला कल्पना आहे की समाजामध्ये आणि इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही की समाजासाठी देणारा माणूस कधी गरीब बनतो, असं एक उदाहरण नाही। हा नेहमी आपलं जे काही वैभव असेल, मग ते वैभव म्हणजे केवळ पैशाच्या रूपामध्ये मोजायचं नाही, तर त्याचं जे आत्मिक समाधान असेल किंवा मनोजींच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या आईसाठी केलेलं हे जे पुण्यदान असेल, हे जे काही आपण समाजासाठी करतो त्याचा परतावा आपल्याला कितीतरी प्रमाणामध्ये होत असतो। या प्रतिष्ठानचा हा जो उपक्रम आहे, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये, मग ते क्लिनिक असेल किंवा तपासणीचे वैद्यकीय शिबिरं असतील आणि अर्थातच त्याच्यामध्ये सहभाग घेणारे आपण सर्वजण असाल। मला वाटतं मुंबई महापालिका एका अर्थाने अशा सर्व संस्थांचे प्रतिष्ठानचे ऋणी आहे, कारण आम्ही जे काही काम करत असतो त्याच्यामध्ये देखील ज्या त्रुटी राहतात त्या पूर्ण करण्याचं काम आणि लोकांच्या पर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचं काम आपल्यासारख्या संस्था करत असतात। आणि हे करत असताना या सर्व व्यवस्थेमध्ये अजून काय सुधारणा करायला पाहिजे त्याची देखील माहिती आपल्याकडे येत असते। आणि म्हणून मी मनपूर्वक परत एकदा या प्रतिष्ठानचे, त्यांच्या सर्व उपक्रमाचे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। मनराज प्रतिष्ठान जे लोकसेवेचं किंवा समाजसेवेचं काम करतं, त्यात मी वारंवार मुंबईतल्या विविध NGO बरोबर काम करतो आणि त्यांना सगळ्यांना एकच विनंती करतो की सगळ्या कामांबरोबर झाडं लावण्याचं पण काम करा, जेणेकरून आपल्याला ऑक्सिजनची जी गरज आहे, कोरोनात आपण शिकलो की त्याच्याशिवाय काही महत्त्वाचं नाही, बाकी सगळं येत राहील जात राहील, त्यासाठी झाडं लावा आणि जिथे जागा मिळेल तिथे झाडं लावा। मी पुन्हा एकदा मनराज प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांनी यावेळी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत। सर्वात प्रथम तर मी सर्वांचे आभारी आहे की आपण जे कार्यक्रम ठेवतोय तर लोक त्याला आपला कार्यक्रम समजून प्रतिसाद देतात। आणि आम्ही जे प्रवास चालू केलं होतं मेडिकल कॅम्पचं, दर आठवड्याला एक मेडिकल कॅम्प घ्यायचं करता करता 2017पासून आम्ही चालू केलं। आता आम्ही 2025ला पोहोचलो आहे। 400 मेडिकल कॅम्प कंप्लीट केले आहे
आणि असंच लोकांचा साथ भेटतो आहे म्हणून वाटतं की अजून असं आपण कार्य चालूच ठेवावं. या सगळ्या कामाची दखल पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतली आणि त्यांनी कौतुकसुद्धा केले या कामाचे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि सर्वांचा आभारी आहे की ते आमच्या कामाची दखल घेतात आणि सर्वांनी काय आमचं चुकलं असेल, काय आमच्याकडनं झालं असेल तर त्यांनी आम्हाला गाईड करावं, कारण चुका माणसांकडनं होतात आणि आम्हाला जरी काही चुका आमची कुठे जरी येतात असेल तर मी तुमच्या माध्यमातून लोकांना पण सांगतो आणि आपल्या माध्यमातून पण लोकांना सांगतो, जर कोणाला कधी मेडिकल कॅम्प करायचं असेल, कुठेही करायचं असेल, मुंबईच्या आसपासच्या इलाक्यामध्ये किंवा कोणाला काही मेडिकलतर्फे काय मदत वगैरे काय लागत असतील, आम्ही असं तर बोलू शकत नाही आम्ही सर्वांचे सगळं काय प्रश्न सोडू शकतो, पण आम्ही मनापासून पूर्ण प्रयत्न करू की त्याचे काहीतरी कुठनं मार्गाने काही ना काहीतरी प्रश्न सोडायचं मदत करू. मा शिला क्लिनिकच्या द्वारे 10 रुपयामध्ये औषधं आणि उपचार हे सगळं गरजूंना दिलं जात आहे. काय नेमका आकडा आहे, आत्तापर्यंत किती जणांनी याचा लाभ घेतलेला आहे? खरं म्हणलं तर आम्ही कधी आकडा मोजला नाही, पण सकाळचे एक डॉक्टर बसतात 11 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8:30 ते 10:30पर्यंत. प्रत्येक वेळी आम्हाला दररोज करीब एक 100 ते 150 लोक त्या क्लिनिकमध्ये येतात. त्या व्यतिरिक्त आम्ही दर संडेला एक आम्ही होमिओपॅथी क्लिनिक चालवतो, ते पण नुसतं 10 रुपयामध्ये. आपण समजू शकता की होमिओ औषधं पूर्ण मुंबईमध्ये कुठेही 10 रुपयामध्ये होत नाही. आमचं एकमेव क्लिनिक असावा, म्हणजे पूर्ण भारतामध्ये जरी एकमेव क्लिनिक असावा ज्यांनी होमिओपॅथी औषधं डॉक्टरांच्या उपचार सकट आम्ही 10 रुपयामध्ये देतो. तसेच या आरोग्य शिबिरामध्ये 1000हून गरजू नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे. या आरोग्य शिबिरात कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, मधुमेह, रक्तदाब, दंत, दमा आदीची मोफत तपासणी करण्यात आली आणि स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला व सेवाही त्यांना मोफत देण्यात आली. तसेच डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे देखील देण्यात आले. या संदर्भामध्ये नागरिकांचं नेमकं काय मत आहे हे देखील जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. श्री मनोज राजन नथानी यांचं अभिनंदन करते, कारण आज त्यांनी 3रा वर्धापन दिन साजरा केला आहे महाशिला क्लिनिकचा. महाशिला क्लिनिक आणि मेडिकल कॅम्प्स ते नेहमी घेत असतात. त्यांच्या 400हून अधिक मेडिकल कॅम्प झालेले आहेत. अशाच पद्धतीने त्यांनी रुग्णसेवा करत राहावं आणि त्यांच्या आईला सुख देत राहावं. त्यांच्यासारखे श्रावण बाळ आज कमी आहेत. आपल्या समाजाला त्यांच्यासारख्या माणसांची खूप गरज आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन. मनराज प्रतिष्ठानचा 401वा मेडिकल कॅम्प आणि महाशिला क्लिनिकचा 3रा वर्धापन दिनानिमित्त मी मनोज नाथानी साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या प्रत्येक मेडिकल कॅम्पमध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही प्रोग्राममध्ये मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असतो आणि एक त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद मिळतो. आणि त्यांनी बऱ्याच समाजासाठी भरपूर कामं केले. एक बिझनेसमॅन असून बी एक लोकांची सेवा करण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे, त्या विचाराशी मी सहमत होऊन त्यांच्याबरोबर जुळलो आहे आणि त्यांच्या प्रत्येक आवाजाला, त्यांच्या प्रत्येक हाकेला, त्यांच्या सर्व कार्यक्रमाला मी नेहमी जातीने उभा राहतो. आम्हाला कुर्लेकरांना मनराज प्रतिष्ठानबद्दल सांगायला अभिमान वाटतो की ही एकमेव अशी संस्था आहे आजच्या तारखेला मुंबई शहरामध्ये जी निस्वार्थपणे रुग्णांची मनोभावी सेवा करतात. त्यांना आवश्यक ज्या आरोग्याविषयी ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतात. तेवढं करत असताना जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी गरजू विद्यार्थी आहेत त्यांनाही आपल्या परीने योग्य ते सहकार्य करत असतात. तर मी असं म्हणेल की सर्वांनी त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते म्हणजे की माणूस प्रगती करत असताना कुठेतरी एक समाजसेवेची त्यांच्यामध्ये एक अशी आवड असावी आणि त्यातून एक सत्कार्यरूपी एक सेवाभावी काम करावं. मी कुर्लेकरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की सदैव अशाच प्रकारे काम करून जनसामान्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीस ठेवा आणि आम्हीही सदैव त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. मनराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मनोज राजन नाथानी यांच्या मातोश्री यांच्या स्मृतीनिमित्त महाशिला क्लिनिकचे
उद्घाटन करण्यात आले होते. आज त्या क्लिनिकचा तृतीय वर्धापन दिन सोहळा होता. तसेच मनराज प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी जे मेडिकल कॅम्प केले जातात त्या मेडिकल कॅम्पचा आज 400वा मेडिकल कॅम्प म्हणजे एक मोठा टप्पा पार झालेला आहे. तर याकरता माझ्या स्वराज्य युथ फोरम या संस्थेतर्फे मी मनोज नाथानी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच या कार्यक्रमानिमित्त आज इथे विशेष करून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जो असा होता की अंध आणि दृष्टीहीन लोकांसाठी आज मनराज प्रतिष्ठानच्या वतीने 200 लोकांना आज धान्याचे किट देण्यात आले. तसेच आजचा जो इथे मनोरंजनाचा कार्यक्रम केला गेला त्या कार्यक्रमाचे कलाकार देखील दृष्टीहीन होते आणि त्यांनी आपली विशेष मंत्रमुग्ध करणारी गायन सेवा आपल्याला दिली. आणि असेच मनराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज नाथानी यांना ईश्वर बळ देव आणि अनेक कार्यक्रम त्यांच्या मार्फत घडत राहोत ही शुभेच्छा. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश आडवादकर यांनी केले तर दूरदर्शनच्या निवेदिका उन्नती जगदाळे यांनी मनराज प्रतिष्ठानच्या कार्याचा परिचय प्रमुख मान्यवरांना करून दिला. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार आचार्य पवन त्रिपाठी, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, डॉक्टर दीप नारायण शुक्ला, उमेश प्रेमाणी, अजय शुक्ला, चेतन कोरगावकर, राजा साळवी यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मनराज प्रतिष्ठानने समाजसेवेचं हे एक अनोखं काम केलेलं आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.